देवाची वाट पाहणं म्हणजे निश्चल आणि शांत राहणं. आणि हे आपल्यासाठी खूपच कठीण असतं, कारण आपल्याला काहीतरी बोलायचं असतं. आत्मिकतेचा आव आणू दे प्रभू, हे देवा, हे प्रभू, देवा देवा देवा. शांत रहा आणि जाणा की मी देव आहे. तर आता मी तुम्हाला एक सोपा गृहपाठ करायला देणार आहे, यासाठी की रोज सकाळी फक्त 30 सेकंद तुम्ही द्यायची आहेत. यापेक्षा जास्त वेळ ठरवू नका, नाहीतर म्हणाल की मी रोज सकाळी 1 तास परमेश्वराची वाट पाहीन. पण तुम्हाला हे जमणार नाही. मी फार तर फार 10 मिनिटं वाट पाहू शकते, यापेक्षा अधिक नाही. आमेन. तसा मी देवासोबत बराच वेळ घालवते, पण खरं तर एका वेळेला मी काही मिनिटंच अगदी शांतपणे घालवू शकते, कारण मी आहे कार्यशील वृत्तीची व्यक्ती. आमेन. पण मी अद्भुत गोष्टी घडताना पाहिल्या आहेत. अहो खरंच, देवच लोकांमध्ये बदल घडवतो. त्याने माझ्यातही बदल घडवलाय. मी परिस्थितीमध्येही बदल घडताना पाहिलेला आहे. त्यातून मला दिसून आलं, या देवाचा हात आहे. देवाला हेच हवं असतं. आपण इतकं म्हणणं पुरेसं असतं, प्रभूची स्तुती असो, मला आता शिस्त लागली, मी प्रत्येकाला शिस्त आणि आत्मसंयम यावर धडे देऊ शकते, कारण मी आता पदव्युत्तर झालेले आहे शिस्त आणि आत्मसंयमनामध्ये. मी कशाविषयी बोलते कळतंय का? चला आता, एखादी गोष्ट आपल्याला सोप्या रीतीने मिळाली तर इतरांसाठी ती कठीण का आहे ते आपल्याला कळत नाही. आणि आपल्या दृढनिश्चयामुळे ती मिळाली असं देवाला आपल्याला वाटू द्यायचं नसतं. बघा, जरी तुम्हाला त्याची गरज असते, तुम्हाला दृढनिश्चयाची आणि शिस्तीची खरी गरज असते, आपल्याला त्याची गरज असतेच, आणि योग्य निर्णयांचीही गरज असते. हा त्याचाच एक भाग आहे. पण बघा, इतकं करूनही तुम्ही काही तुकडेच गोळा करू शकता त्या चित्राचे, पूर्ण चित्र जुळवू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही देवासोबत म्हणजे वचनात आपला वेळ घालवता, तेव्हा बघा, प्रार्थना करताना शब्दांची कसरत करू नका. फक्त देवाशी बोला. प्रभू, माझी गुंतागुंत झालेली आहे, मला नाही माहीत की तू हे कसं सोडवणारस, पण प्रभू मला तू आवडतोस. मी तुझा आभारी आहे की तू माझी आशा सोडलेली नाहीयेस. आणि देवा, मला तुझी इच्छा माझ्या जीवनात हवी आहे. जर तुझी इच्छा नसेल तर मी सांगितलेली गोष्टही तू मला देऊ नकोस. आणि आता देवा, मी जॉयस मायर यांच्या सभेला जाऊन आले आणि शिस्त आणि आत्मसंयमन यावर शिक्षण ऐकून आलेले आहे, आणि माझ्या जीवनातल्या 99 गोष्टींची मला पूर्ण खात्री पटलेली आहे. मला ठाऊक आहे की सरसकट त्या सगळ्या मी सांगू शकत नाही. तर प्रभू, एक गोष्ट सांग, एकावर तू प्रकाश पाड आणि कार्य कर. तू कार्य केलं नाहीस तर प्रभू काहीही घडणार नाही, हे मला माहिती आहे. आणि मी सुचवेन की दिवसभर तुम्ही असं बडबडत राहा, मदत कर, मदत कर देवा, मदत कर देवा, मदत कर, हे माझ्या देवा, दया कर, दया कर, दया कर, दया कर प्रभू, दया कर. माझ्यासोबत आहात का तुम्ही? आता बघा, किती जणांच्या हे लक्षात येतं की आपण पूर्णपणे स्वतःला झोकून देतो. आपल्या कल्पना चांगल्या असतात, योजना पक्क्या असतात, तरीही काही घडत नाही असं आपल्याला दिसतं. मला ठाऊक आहे, यामुळे होतं की आपण बऱ्याचदा देवाला स्वतःपासून दूर दूर ठेवतो. मला विश्वास आहे की इथल्या काही लोकांसाठी आणि टीव्हीवरच्या काही प्रेक्षकांसाठी हेच एक खरं कारण आहे. मी हे सत्य शिकले तेव्हा माझं जीवन कसं बदललं मला सांगता येणार नाही, आणि कोणी मला ते शिकवावं एवढं भाग्यही माझ्या वाट्याला आलं नाही. जसं मी तुम्हाला शिकवते, मी वाचलेल्या काही पुस्तकांची मला मदत झाली. ती 16व्या शतकातली पुस्तकं होती. पण बघा, आपण अशा चर्चमध्ये जातो जिथे तुम्ही तुमच्या विश्वासाने हवं ते मिळवू शकता हे शिकवलं जातं. देवाला तुमच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, पण तो म्हणतो प्रथम माझ्यामध्ये आनंद करा. मग प्रथम माझ्यामध्ये आनंद करा, मग तुमचं मागणं मी देईन. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी झगडू नका. परमेश्वराच्या ठाई आनंद कर, म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील. त्याची आराधना करून त्याची वाट पहा आणि त्याला सांगा की तुम्हाला त्याची गरज आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कशातही यश मिळणार नाहीये. त्याच्याशिवाय
देवाला सर्व श्रेय आणि गौरव देणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात देव काय करू शकतो हे अजूनही जगाला पाहायचंय. बघा, मला भरपूर शुभेच्छा मिळतात आणि मला मिळणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल मी खूप आभारी आहे. पण पुष्कळदा जेव्हा लोक मला शुभेच्छा देऊन हे सांगतात की मी किती थोर आहे, तेव्हा मी देवाला म्हणते, बघ सत्य काय आहे तुला आणि मलाच ठाऊक आहे. मी तुझ्याशिवाय एक मोठा शून्य आहे. तेव्हा देवाची वाट पाहण्यासाठी थोडा वेळ घालवणं सुरू करा. तो वाढू द्या, वाढू द्या, वाढू द्या. आणि देवाचं कार्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. आत्मसंयम आणि शिस्तीविषयी तुम्हाला शिकवताना मी दृढनिश्चयी आहे. तुम्हाला कामाच्या फेऱ्यात मला अडकवायचं नाही. पण जरी आपल्याला प्रभूमध्ये वाढण्याची गरज असली तरी त्यासाठी आवश्यकता आहे ती निर्णयाची आणि समर्पणाची. देवासोबत वेळ घालवल्याखेरीज हे शक्य नाही. पण देहाच्या शक्तीने देवाचं कार्य करायचं नाही. ते देहाचं कर्म ठरता कामा नये. देवाचंच कार्य ते ठरायला हवं. आपण काही वचनांचे संदर्भ पाहू. योहान 17:4. येशू म्हणाला, तू मला या भूतलावर सोपवून दिलेले कार्य संपवून मी येथे तुझे गौरव केले आहे. तुझे गौरव केले आहे. बघा, आपल्याला देहाच्या कामात गुंतायची गरज नाही, ज्याद्वारे आपण स्वतःच्या योजना राबवतो. तर आपण तेच करायला हवं जे देव आपल्याला वचनातून दाखवतो किंवा त्याच्या आत्म्याने आपल्याला तो दाखवून देतो. आणि म्हणूनच बघा, पुष्कळदा तुम्ही काही वाचता, ते तुमचे डोळे उघडता आणि तुम्ही म्हणता की मला मोठा पल्ला गाठायचा आहे. पण मग बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट करता, म्हणजे एखादं बोलणं करता, आणि अचानकपणे तुम्हाला देव दाखवून देतो की तुम्ही ते बोलायला नको होतं, शांतच राहायला हवं होतं. कधी कधी तुम्ही काहीतरी खरेदी करायला निघता, तुम्ही चेकवर सही करण्याच्या तयारीत असता, पण देवाला ठाऊक असतं की तुमचा भार वाढणार आहे आणि तुम्ही खूप भावूक झालेले असता. आता तुमच्या जीवनात मोठी गुंतागुंत असते, तुम्हाला आतून अस्वस्थ वाटायला लागलेलं असतं. बघा, देवापासून ऐकणं हे असं असतं. बऱ्याचदा तुम्हाला फक्त जाणीव होत असते. कशी होते ते माहीत नसतं. इतकं कळतं की तुम्ही हे करावं अशी देवाची अजिबात इच्छा नाही. आणि बघा, आपण पवित्र आत्म्याद्वारे होणारी ही जाणीव ओळखणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाचं पालन करणंही गरजेचं असतं. ते जर आपण केलं नाही तर देवाला हवे असलेले लोक आपण बनू शकत नाही आणि त्याच्यासाठी गोष्टी मिळवू शकत नाही. पित्या, माझा गौरव कर, येशू म्हणाला, कारण तू मला सोपवून दिलेलं कार्य मी पूर्ण केलंय. काही वर्षांपूर्वी मी हे वाचलं आणि मला रडू आलं. मला कळत नव्हतं मी का रडतेय, पण त्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला. त्यावेळी मी प्रार्थना करू लागले, आजही करते, प्रभू तू मला दिलेलं कार्य मला पूर्ण करायचंय. पूर्ण. अर्धा डोंगर चढून गेलेल्या माणसासारखे तुम्ही असू नका. तो अर्धा वर असतो, अर्धा खाली. जे तुम्हाला करायचंय ते पूर्ण करा. आणि आज तुम्ही एक निर्णय घ्या की जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून जगणार असाल तर खरे ख्रिस्ती म्हणून जगाल. तुम्ही फक्त देवाचाच गौरव कराल आणि फक्त देवाचीच वाट पाहाल आणि त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये काम करू द्या, म्हणजे तुम्ही प्रभू येशूच्या प्रतिरूपामध्ये रूपांतरित व्हाल. रूपांतरित. प्रेषित पौल गलतीकरास 4:19 मध्ये लोकांना म्हणाला, मी तुम्हाला बिलगून राहीन आणि प्रार्थना करीन आणि तुमच्यात ख्रिस्ताचं स्वरूप दिसेपर्यंत तुम्हाला मी शिकवेन. बघा, माझाही तोच स्वभाव आहे. जसे देवाला तुम्ही हवे आहात तसे झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही टीव्हीवर माझा कार्यक्रम लावून वेळ वाया घालवताय, कारण माझं बोलणं तुम्हाला अस्वस्थ करणार आहे. कारण तुम्हाला ऐकावंसं वाटतं त्याच गोष्टी मी बोलणार नाही. देवाला जे हवंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जेव्हा तुम्ही दरवेळी चर्चला जाता आणि देवाचं वचन ऐकता, तेव्हा ते ऐकताना एक झोप घेता, माना डोलावत ऐकत राहता, देवाची स्तुती असं. डुलक्या घेताना मध्ये मध्ये तुम्ही हे बोलत राहता, 1-2 गाणी म्हणून घरी जाता, पण काहीतरी चुकलेलं असतं. देववचन अशा रीतीने सांगायची गरज आहे की ज्यामुळे तुम्हाला केवळ समाधान आणि उत्तेजन मिळणार नाही, तर तुमची कानउघाडणी सुद्धा होईल आणि तुमची खात्रीही पटेल आणि देवासोबत तुम्ही उच्च पातळीवर चालायला तुम्हाला मदत मिळू शकेल.
अशा गोष्टींनी मी नेहमी प्रोत्साहित होत असते. योहान अध्याय 9 वचन 4, ज्याने मला पाठवले आहे त्याची कामे आपण दिवस आहे तो केली पाहिजेत, कारण रात्र येणार आणि तिच्यात कुणालाही काम करता येणार नाही. तर येशू दृढनिश्चयी होता देवाची कामं करण्याविषयी आणि देहाची कामं टाळण्याविषयी. बघूया एफेसकरास अध्याय 2 वचन 3. त्या लोकात आम्हीही पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागून देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे वागत होतो. इथे पौल ख्रिस्ती लोकांशी बोलतोय आणि तो म्हणतो की ठीक आहे, पूर्वी तुम्ही असे वागत होतात. त्या लोकांमध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देहाच्या वासनांना म्हणजे आपला स्वभाव भ्रष्ट वृत्तीच्या नियंत्रणाखाली सतत होता आणि म्हणून त्यास अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या आणि मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो, म्हणजे आपली हाव मनाच्या इच्छेमुळे होती. आपण स्वभावतःच अन्य लोकांप्रमाणे देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, म्हणजेच आपल्यावर सतत देवाचा क्रोध होता. तरी देवाने तुमच्या गुंतलेल्या जीवनात हस्तक्षेप केल्याचा तुम्हाला आनंद वाटतो का? पण देवाने येऊन अक्षरशः आपल्या जीवनात हस्तक्षेप केला. देव तुमच्या जीवनात आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला? तुमचा आत्मा तुमच्या अस्तित्वाच्या अंतरंगात आहे आणि देव तिथे राहायला आलाय. तो तिथे आला आणि त्याने ते शुद्ध करून तुम्हाला पवित्र केलेलं आहे. त्यामुळेच बायबल आपल्याला संत म्हणतं, कारण देव अस्वच्छ, अशुद्ध आणि अपवित्र ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून त्याने आपल्याला शुद्ध केलं आणि आता तो म्हणतो, माझी इच्छा आहे की तुमचं जीवन पारदर्शक असावं. पारदर्शक. चला प्रभूची स्तुती करा. एक लक्षात घ्या, आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळालंय. अगदी खरं. जे देवाला तुम्हाला द्यावंसं वाटतंय ती प्रत्येक गोष्ट देवाने तुम्हाला दिली आहे. पण हे काही एका रात्रीत घडलं नाही. देव हळूहळू वाढ करण्याच्या नियमाने कार्य करत असतो. टप्प्याटप्प्याने तो तुम्हाला शत्रूच्या हातून सोडवतो. मी एक देवाची स्तुती असो असा शो केला होता एका वाहिनीसाठी. तिथे बरेचसे पाहुणे होते जे प्रामुख्याने बोलत होते आपल्या जीवनात असलेल्या ध्येयांविषयी. आणि पुष्कळदा असं वाटू लागतं की देव आपल्याला जे काही सांगतो आहे त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आपलं जीवन जात असतं. आणि बघा, पास्टर माईक जे मला पुष्कळ बाबतीत मदत करतात, त्यांनी फार छान विश्लेषण केलं. ते म्हणाले, न्यूयॉर्कवरून कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या कोणालाही अखंड उड्डाण हवं असतं. मला खात्री आहे की आज हा संदेश ऐकल्यावर तुम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत शिस्तप्रिय आणि आत्मसंयमी व्यक्ती बनाल. तुम्हाला झटपट तोडगा हवा असतो. बघा, तुम्हाला झटपट वडापाव मिळू शकतो, झटपट फोटोही मिळू शकतात, पण एवढंच काय, तुम्हाला झटपट चर्चही मिळू शकतं. झटपट साफसफाई करून मिळते. हल्ली मिळणाऱ्या झटपट गोष्टी अद्भुत आहेत, कारण आपण झटपट मिळणाऱ्या जमान्यात राहतो. प्रत्येक गोष्ट झटपट, पण तोडगा मात्र झटपट मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला मुशीतून जावं लागतं. आमेन. तर सेंट लुईसचं विमानतळ मुख्य विमानतळांपैकी एक होतं जिथून कुठेही अखंडपणे प्रवास करता यायचा. पण हल्ली एअरलाईन्समध्ये झालेल्या बदलांमुळे आता तिकडे थांबे आहेत. बघा, तुमच्यापैकी अनेकांच्या जीवनात एखादा थांबा असणारच. तुम्ही न्यूयॉर्कवरून कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या विमानात बसलात तर तुम्हाला शिकागो आणि फिनिक्सला थांबावंच लागेल. ते तुम्हाला सांगतील हा 2 तासाचा थांबा असेल, पण नेमकं काहीतरी घडतं आणि पुढचं विमान येईपर्यंत 2 दिवस होतात. आणि देवाच्या बाबतीतही असंच घडतं. आपल्या विजयासाठी आपल्याला अखंड उड्डाण हवं असतं. सभांना गेलो आणि शर्ट आणि सडीच घेतल्या, देवाची स्तुती असो. शिस्त आणि आत्मसंयमन. पण एक सांगू का तुम्हाला, या मार्गामध्ये काही टप्पे आहेत आणि तुमच्या कल्पनेपेक्षा हा मार्ग कठीण आहे आणि मोठा सुद्धा आहे आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी आहे. पण एक दिवस तुम्ही जागृत व्हाल आणि नीतिमत्वाचं शांतिरूपी फळ नक्की देऊ शकाल. प्रत्येक कठीण गोष्टीला घाबरणारी तक्रारखोर व्यक्ती असू नका.
आपल्या जीवनात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नसल्यामुळे आपण कुरकुर करणारे बनतो. कुरकुर कुरकुर. मला हे येतच नाही, खूप कठीण आहे. म्हणजे बघा, मला वाटतं मी शिस्तप्रिय आत्मसंयमी असावं, पण एक सांगू, चॉकलेट चिप कुकी बघितली तर मी डझनभर खाते. म्हणजे जर आपण एका चॉकलेट चिप कुकीला जिंकू शकलो नाही, तर आपण सैतानाला हरवण्याचा विचार कसा काय करू शकतो सांगा? बघा, मी ताकदवान असायला हवं होतं, पण मला ठाऊक नाही. म्हणजे मला नाही वाटत मला ते जमेल खरंच. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही गोष्टींना अडवू शकणार नाही. इथे किती जणांना आईस्क्रीम आवडतं? मलाही आवडतं आणि आणखी बऱ्याच गोष्टी मला आवडतात. आणि आता सध्या मला गाजराचा हलवा खूप आवडतोय. बघा, खरंच मला तो हलवा इतका आवडतो म्हणून सांगते. आणि त्या हलव्यावरचे काजू तर वाव. म्हणजे मी त्या हलव्यावरचे सगळे काजू बदाम पिस्ते काढून घेते आणि सगळे मी संपवून टाकते. पण मी स्वतःला शिस्त लावली की आठवड्यातून मी 2दाच गोडधोड खाईन. बघा, मी अगदी मनापासून त्याचा आस्वाद घेते. मी माझ्या खुर्चीत बसते एका खास ठिकाणी. ठरवल्याप्रमाणे ज्या दिवशी मी गोड खाते त्या दिवशी मी माझ्या खाण्याला शिस्त लावते. आणि मी त्या दिवशी जास्त ब्रेड खात नाही, कारण मला हलवा खायचा असतो म्हणून. बघा, शेवटी मला कोणीही असं म्हटलेलं आवडणार नाही की तुला हलवा मिळणार नाही. आता समजा तुम्हाला आईस्क्रीम आवडतंय आणि तुम्ही फार काळापासून स्वतःला शिस्त लावताय आणि आता तुम्ही ते खाणार आहात, आईस्क्रीम खाणार आहात. आईस्क्रीम खाण्यासाठी जागेची निवड करता, कोणतं खायचं ते ठरवता, किती खायचं तेही तुम्ही ठरवता. तुम्ही ते हातात घेता आणि म्हणता की मला आईस्क्रीम आवडतं, मी त्याशिवाय राहू शकत नाही, मी नाही म्हणूच शकत नाही आईस्क्रीमला. बघा, तुम्ही नाही नाही म्हणू शकता. तुम्ही म्हणता नाही, मला ते खूप आवडतं. पण बघा, मी हे सिद्ध करू शकते की तुम्ही त्या आईस्क्रीमची इतकी वाट पाहूनही त्या आईस्क्रीमला नाही म्हणू शकता. कल्पना करा, तुम्ही जगातल्या मोठ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला आहात. त्यांच्याकडे आईस्क्रीमच्या सगळ्यात लोकप्रिय अशा चवी आहेत आणि सोबत आहेत सर्वोत्कृष्ट टॉपिंगची. आणि स्वप्नवत वाटणाऱ्या ठिकाणी तुम्ही आहात आणि काउंटर मागच्या क्लर्कनी तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी ते हजर करतो. तुम्ही त्याला सांगता आणि तो तुमच्यासाठी बनवतो जगातला सगळ्यात मलाईदार असा आईस्क्रीम. तो एका मोठ्या चमच्यासह तुम्हाला देतो. आता मी इथे विचारीन की तुम्ही लगेच खाली ठेवाल का ते आईस्क्रीम? काही लोक असं म्हणतील की नाही, मुळीच नाही, शक्यच नाही. ठीक आहे, आपण याला आणखी एक गोष्ट जोडून बघूया. तुम्ही चमचाभर आईस्क्रीम तोंडात टाकणार इतक्यात क्लिक ऐकू येतं आणि तुमच्या डोक्याला थंडगार स्पर्श होतो. तुमच्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तुम्ही एक बलदंड असा केसा हात पाहता ज्याने तुमच्यावर बंदूक रोखलीये. एक आवाज असं म्हणतो, जर तू हे आईस्क्रीम खाल्लंस तुझं डोकं उडवेन मी. आता मी प्रश्न विचारणार आहे की तुम्ही ते आईस्क्रीम खाली ठेवाल का? बघा, मुद्दा असा आहे की परिणाम विचारात घेता आपण सगळेच नाही म्हणू. आता बघा, क्षणभर परिणामांविषयी बोलूया. कारण एकाच गोष्टीमुळे आपल्याला भूक लागू शकते, ती म्हणजे देवाच्या वचनानुसार आपलं जीवन राखण्याने. जर आपण ते तसं राखलं नाही तर त्याचे गंभीर परिणाम असतात. मग आता मी गैरशिस्तीने वागूनही स्वर्गात जाईन का? हो, कदाचित झाली, जर तुमच्या गैरशिस्तीमुळे तुम्ही गंभीर पापात पडला नाही तर. पण समजा तुम्ही फार आळशी आहात, तुमचं घर टापटीप नसतं, तुम्ही गळ्यापर्यंत कर्जात आहात, तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावलेली नसते, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत गुंतागुंत असते, स्वतःला वचनाची शिस्त नसते, तुम्हाला काही आत्मसंयम नसतो, तुम्ही हवं ते बोलता, हवं तो विचार करता, हवं ते करता. मी इथे उभी राहून सांगू शकते की मला नाही वाटत या गोष्टी तुम्हाला स्वर्गाबाहेर ठेवतील. कारण शिस्त आणि आत्मसंयम यामुळे आपलं तारण होत नाही, तर येशू माझ्यासाठी मरण पावला यावर विश्वास ठेवल्यामुळे होतं. तरीही बायबल म्हणतं की खरा विश्वास जर तो खरा असेल तर त्याला आपल्या कामांची जोड असते. म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताच्या प्रेमात पडले असाल तर
ही पायरी चर्चला जाण्या पलीकडची आहे. बघा, मी माझ्या ख्रिस्ती जीवनाचे 2 भाग करते. एक म्हणजे जेव्हा मी धार्मिक ख्रिस्ती होते आणि दुसरा म्हणजे जेव्हा मी गंभीर ख्रिस्ती होते. मला वाटतं जेव्हा तुम्ही एक गंभीर ख्रिस्ती व्यक्ती बनता, आणि माझा प्रयत्न तोच आहे की आज तुम्ही तसे लोक बनावं आणि तुम्ही म्हणावं की ठीक आहे, फक्त चर्चला जाणं पुरे झालं, धार्मिक असणंही पुरे झालं आणि या गोष्टी करून मी स्वर्गात जाईन अशा आशा धरणंही पुरे झालं. आत्ता या गोष्टीत मी स्वतःला पूर्णपणे झोकून देईन आणि मी देवाला सांगेन, मला ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित कर. आणि मी एक एक करत देवाला माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी व्यवहार करायला सांगेन आणि पवित्र आत्म्याच्या साहाय्याने मी प्रार्थना करेन, वचनाचा अभ्यास करीन आणि प्रभूची वाट पाहीन मला जय मिळेपर्यंत. प्रत्येक क्षणी स्वतःत सुधारणा करण्याव्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायचं नसतं. मी म्हटलं, प्रत्येक क्षणी स्वतःमध्ये अधिक सुधारणा करण्याव्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायचं नसतं. काहीही करायचं नसतं. बघा, बरेचसे लोक बेशिस्त आणि दैहिक असूनही स्वर्गात जाऊ शकतील, पण ते एका गोष्टीला मुकतील. ते सुखाला मुकतील, ते शांतीला मुकतील. कल्पनेतील दयनीय अवस्था त्यांच्या वाट्याला येईल. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ते लोक आपल्या जीवनात कधीही देवाचं गौरव करू शकणार नाहीत. आणि हे इतकं भीतीदायक आहे की आपण असं म्हणायला हवं की माझ्या प्रभू, कृपा करून माझ्या बाबतीत असं घडू देऊ नको, माझ्याकडून तुझं गौरव होणार नाही, असं जीवन माझ्या वाट्याला कधीच येऊ नये, अशी व्यक्ती मला कधीही होऊ देऊ नकोस, जी आज्ञापालनासाठी कधीही कसोशीने धडपड करणार नाही, जी फक्त स्वतःसाठी जगेल आणि स्वतःला काय हवंय नको तेच पाहिल. देवा, कृपा करून तुझ्या वेदीला मला बांधून टाक. मला एकटं सोडू नकोस देवा, मला एकटं सोडू नकोस. जोवर मी माझ्या जीवनात माझ्या विचाराने, माझ्या शब्दाने आणि माझ्या कृतीने तुझं गौरव करू शकणार नाही. तुझ्या गौरवाची कामं करायला मला मदत कर, मला मदत कर. तुमच्यापैकी कोणी आपल्या जीवनात हे करेल का? जर तुम्ही या गोष्टीसाठी तयार असाल तर ज्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणायला हवं त्या गोष्टीला नाही म्हणायला शिका आणि त्यालाच हो म्हणा ज्याला तुम्ही हो म्हणायला हवं. तुमच्या जीवनात विष घालवणाऱ्या गोष्टींपासून लांब होण्याची शिस्त तुम्ही स्वतःला लावा. त्यासाठी तुम्हाला एकटं राहावं लागलं तरी चालेल. जिथे जाणं तुम्हाला आवडत नाही तिथे जाण्याची शिस्त तुम्ही स्वतःला लावायला हवी, कारण देव त्या जागेचा उपयोग तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी करतोय. आणि ज्या लोकांना तुम्हाला ठोसा मारावासा वाटतो त्यांच्याशी आयुष्यभर जुळवून घेण्याची शिस्त तुम्हाला लावावी लागेल, कारण देव सँडपेपर सारखा त्यांचा उपयोग करून तुम्हाला चमकवतोय, हे लक्षात घ्या. हो, मी हे पुन्हा सांगेन, देव त्यांचा उपयोग करून तुम्हाला चमकवतोय, हे लक्षात घ्या. तुम्हाला जाऊ देण्याआधी मला तुम्हाला थोडं प्रसन्न करायचंय. काही वचनं काय म्हणतात ती आपल्याला थक्क करतात. जसं विपुल जीवन, येशूने म्हटले मी तुम्हाला जीवन द्यायला आलोय आणि तेही विपुल जीवन. म्हणजे त्याच्या ठाई आपली मागणी आणि कल्पना यांच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचं अफाट सामर्थ्य. आपला देव विपुलतेचा देव आहे, तो अपेक्षाभंगाचा देव नव्हे. देव आपल्याला देऊ इच्छितो आपल्या एकंदर सर्व पापांची क्षमा आणि अपराधी भावना आणि दोषभावना यातून मुक्ती, कृपा, दया, आनंद, हर्ष, शांती, धार्मिकता, सामर्थ्य, क्षमता, बळ, शक्ती, अधिकार, आरोग्य आणि समृद्धी. चांगले नातेसंबंध म्हणजे देवाला ओळखून त्याच्याशी आंतरिक नातं प्रस्थापित करणं, संरक्षण, सुरक्षितता, सुरक्षा, ज्ञान, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, देवाच्या समक्षतेचा आस्वाद घेणं आणि त्याला ओळखण्याचं सौभाग्य, त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य. बघा, मी अशी अनेक 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 पानं भरून देवाचे आशीर्वाद लिहू शकते. माझी इच्छा आहे तुम्ही आत्मिक जळू बनावं.
तुम्ही म्हणाल म्हणजे काय? मी दृढ निश्चय केलाय की देवाचे सर्व आशीर्वाद माझे आहेत. जर देव इतरांना वचन देऊन त्यांच्यासाठी काही करू शकतो तर तो माझ्यासाठीही करील. आणि माझ्या जीवनात देव 100 गोष्टी करणार असेल तर मी 90 वर थांबणार नाही. मी आग्रह धरीन आणि देव जे मला देऊ इच्छितो ते सगळं मी देवाकडून मिळवीन आणि त्याच्या इच्छा मी पूर्ण करीन. आणि मी उच्च पातळीवरच्या शिस्तीसाठी आणि आत्मसंयमनासाठी तयार आहे, कारण मला अधिक काटेकोरपणे देवाच्या सर्व आज्ञा पाळायच्या आहेत. म्हणजे माझ्या जीवनातून देवाचं गौरव होईल. सगळ्यांनी देवाच्या नावाला एक मोठा धन्यवाद द्या बघू. बघा, दैवी शिस्त ही एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी देऊ शकते. बऱ्याच लोकांना काही गोष्टी हव्या असतात पण त्या मिळवण्यासाठी जे गरजेचं आहे ते करत नाहीत. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही सगळे तुकडे जुळवा आणि उत्तम निकाल मिळवा. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयसच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.